नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण पावसाळा स्पेशल गिलक्याचे म्हणजे पारुशा दोडक्याचे भजे कसे बनवायचे ते पुढे पाहणार आहोत. पावसाळ्यामध्ये खूप अशा वेगवेगळ्या रानभाज्या आणि अशा फळभाज्या भेटतात. त्या भाज्यातीलच एक भाजी म्हणजे पारुशा दोडका. दोडक्याचे भजे बनवण्यासाठी साहित्य: एक पारुशा दोडका, तिखट, मीठ, हळद आणि ओवा व बेसन पीठ. भज्याचं पीठ बनवण्यासाठी भज्याच्या पिठामध्ये म्हणजे बेसन पिठामध्ये हळद, मीठ, तिखट आणि ओवा टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ भज्यासाठी मळून घ्यावे. पीठ मळून घेत असताना आपल्याला आवश्यक तेवढं थोडं थोडं पाणी टाकून पीठ भज्यासाठी व्यवस्थित मळून घ्यावे. भज्यासाठी पीठ मळून घेताना 1 फुलपात्र एवढं पाणी घेतलेलं आहे. तुम्ही पीठ जेवढं घेतलं आहे त्याप्रमाणे पाणी पण कमी जास्त आणि तिखट पण चवीप्रमाणे जास्त कमी वापरू शकता. भज्यासाठी पीठ मळून तयार आहे. आता आपण याचे भजे कसे बनवायचे ते पाहू. भजे बनवण्यासाठी प्रथम आपण दोडका कट करून घेऊ. दोडका अशा पद्धतीने कट करून घ्यावा आणि दोडका कट करत असताना विशेष म्हणजे आपल्याला जेवढे भजे करायचे आहेत तेवढाच दोडका कट करून घ्यावा. कारण जर जास्त कट करून ठेवला तर दोडका काळा पडतो. म्हणून आपल्याला लागत आहे तेवढेच दोडके कट करून घ्यावेत. कट करून घेतलेल्या दोडक्यापैकी दोडक्याची एक एक चकती घ्यावी आणि अशा पद्धतीने भज्यामध्ये बुडवून तळून घ्यावी. भजे बनवण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. आता आपण या चकत्यातील एक एक चकती घेऊन बेसन पिठात बुडवून तेलामध्ये टाकून व्यवस्थित तळून घेऊ. तेलामध्ये भजे टाकून घेतल्यानंतर लो मीडियम गॅस करत भजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यावेत. अशा पद्धतीने बनवलेले भज्याची टेस्ट खाण्यासाठी खूप छान लागते. या पारुशा दोडक्याला म्हणजे गिलक्याला काही भागात पारुशा दोडका तर काही भागात गिलका असे म्हणतात. आमच्या भागामध्ये या गिलक्याला पारुशा दोडका असे म्हणतात. तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पण जर पावसाचं वातावरण असेल आणि काहीतरी आपल्याला खायचं असेल तर अशा पद्धतीने झटपट भजे बनवा आणि खा. गिलक्याचे म्हणजे पारुशा दोडक्याचे भजे करण्याची पद्धत आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.